सोलापूर जिल्हा हमाल मापाडी माथाडी श्रमजीवी कामगार समन्वयक समितीच्या वतीने जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे हमाल मापाडी आदी कामगारांचा विविध मागण्यांसाठी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हलगी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। या मोर्चामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळांशी संलग्न असणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच हमाल मापाडी कामगारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले असून ते प्रश्न जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त तथा चेअरमन मापाडी बोर्ड सोलापूर त्वरित सोडविण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले होते। या मोर्चामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यात मापाडी हमाल कायद्याची अंमलबजावणीतील अनागोंदी व मनमानी कारभार तात्काळ थांबवून कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी। मापाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार या कायद्यातील शब्द प्रयोगाकडे आवर्जून लक्ष वेधावे। या कायद्याची जिल्ह्यात सार्वत्रिक अंमलबजावणी झाली पाहिजे। गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये शासनाने जिल्हा माथाडी मंडळाकडे अधिकारी कर्मचारी यांच्या जिल्हा माथाडी मंडळामध्ये 4 निरीक्षकांचे नेमणूक करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या। यावेळी राजकुमार घायाळ, भीमा सीताफळे, संतोष सावंत, सुभाष लेमटे, ॲडव्होकेट राहुल सावंत, सुखदेव चव्हाण, शिवाजीराव शिंदे, गोरख जगताप, सिद्ध हिप्परगी, दत्ता मुरुमकर, शिवानंद पुजारी आदी उपस्थित होते। त्या कायद्याप्रमाणे आपण ज्या ठिकाणी काम करतो, एक जरी हमाल असला एखाद्या दुकानामध्ये, तुम्हाला कायदा लागला, पण कायदा लागायचा जर असेल तर बोर्डामध्ये नोंद झाली पाहिजे, बरोबर आहे की नाही? आणि मग मालकाला वाटलं, व्यापाऱ्याला वाटलं, कारखानदाराला वाटलं म्हणून तुम्हाला कामावरून कमी करता येत नाही। दर 2 वर्षांनी महागाई जशी वाढते तशी मजुरीमध्ये वाढ झाली। जी मजुरी आपल्याला मिळते त्याच्यावरती 30% लेवी त्यांना द्यावी आणि त्या लेवीमधून प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, विमा, दिवाळीला, ईदला 1 महिन्याचा बोनस, आजारी पडलं, अपघात झाला तर त्याची व्यवस्था, हे सगळं त्या लेवीमधून होतं। लक्षात येतं की नाही? त्यामुळं लेवी आपल्याला काही कुणाची मेहरबानीने मिळत नाही, कायद्यामध्ये घातलंय म्हणून आपल्याला मिळते, हे लक्षात घ्या। पण सकाळी आल्याबरोबर आम्ही बसलो होतो, आम्हाला काय सांगण्यात आलं की 800 लोक जर नोंदीत असतील तर 2000 बिगर नोंदीत लोक आहेत, काय करायचं? अडचण आहे। पण भाकरी जर भाजायची असेल तर उलटा पालट करावी लागते। संघटना सुद्धा एका दिवसात होत नाही। जे नोंदीत झाले नाहीत त्यांना सांगा, कायद्याचे फायदे सांगा, हात जोडून सांगा, आणि तरी नोंदीत होत नसेल तर बाबा रे, तू जर नोंदीत झाला नाही तर तुला इथे काम करता येणार नाही कायद्याप्रमाणे। लक्षात आलं की नाही? व्यापाऱ्याला सांगा, मालकाला सांगा, पण तेवढं सांगूनही होत नसेल तर अशा दुकानावरती काम होणार नाही, आलेली गाडी उतरली जाणार नाही, दुकानातला माल बाहेर जाणार नाही, हे सुद्धा आपल्याला सांगावं लागेल। लक्षात आलं की नाही? त्याच्याशिवाय कायद्याची अंमलबजावणी होणार नाही। आणि म्हणून अनेक प्रश्न आहेत आपले, तालुक्याचे प्रश्न आहेत, काही प्रश्न मुख्यमंत्र्यांशी आहेत, संबंधित आहेत, राज्याचे, काही तुमच्या अध्यक्षाशी संबंधित आहेत, मंडळाच्या, काही इथल्याच मंडळाशी संबंधित आहेत। सगळे प्रश्न नीट समजून घ्या। तुम्ही पुढारी नेमलेत, त्यांना नीट सांगा। इथं आम्हाला कळालं की 9-10 संघटना आहेत, एका दिवसामध्ये एकत्र येणार नाहीत, मला माहिती आहे, पण त्याच्यामधले 2-2 लोक दर 8-15 दिवसाला एकत्र बसा। काय तुमच्या संघटनेचं म्हणणं आहे, काय एकत्र आहे? आणि बाहेरच्या लोकांना असं वाटलं पाहिजे की सोलापूर मधली संघटना कुठली जरी असली तर हमालाचा प्रश्न निर्माण झाला की सगळ्या संघटना एक होत आहे, वाटलं पाहिजे की नाही?
आता वाटतंय का? आता या कायद्यामध्ये सुधारणा करणारं विधेयक त्यांनी विधानसभेत सादर केलं. आता जे सादर झालेलं विधेयक जे आहे हे तुमच्यातले सगळ्यांचे प्रश्न अतिशय जटिल करणारं असं ते विधेयक ते आहे. त्याच्यावर तपशीलवार पुन्हा भविष्यात आपल्याला बोलता येईल. आजच्या ह्याच्यात मी तुम्हाला फार बोलणार नाही. आणि दुसरी बाजू अशी आहे, महामंडळाच्या अधिवेशनात आपण असं ठरवलं होतं की माथाडी कायद्याची संपूर्ण महाराष्ट्रात काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. पण आज तिची अवस्था अशी आहे की काटेकोर अंमलबजावणी सोडा, जी अंमलबजावणी ती देखील घडवत नाही. आणि म्हणून आजचा मोर्चा आपण काढला. या मोर्चाला ताकद जर द्यायची असेल, आजच्या आपल्या मागण्याला जर ताकद द्यायची असेल तर एक मिलिटंट युनिटी आपली असली पाहिजे. अत्यंत लढाऊ अशी आपली ताकद असली पाहिजे. आणि येत्या काळामध्ये ही लढाऊ ताकद आपण सर्वजण उभा करू. मग तरच आपल्याला प्रॉव्हिडंट फंड मिळेल, विमा मिळेल, बोनस मिळेल. आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट होईल, आपल्या रोजगाराचं नियमन होईल. माथाडी कायदा आपल्याला नियमन करतो. याचा अर्थ असा आहे की जी माणसं जिथं नेमून दिलेली आहेत त्यांच्याकडनंच काम करून घेतलं पाहिजे. आणि काम जर वाढलं तर तात्पुरतं काय करायचं याच्याबद्दलचं संघटनेबरोबर आणि कामगाराबरोबर विचार विनिमय करून मग तो निर्णय झाला पाहिजे. अशा प्रकारची कायद्यामधली सध्याची तरतूद आहे. आणि नेमकं जरा थोडीशी गडबड पंढरपूरच्या त्या वखार महामंडळात झालेली दिसते. आणि याच्याबद्दलचं तिथले जे आपले अध्यक्ष आहेत मंडळाचे त्यांच्याशी आम्ही निश्चितपणे चर्चा करू. पण लक्षात ठेवा, प्रश्न फक्त तो एका ठिकाणचा नाहीये. प्रश्न फक्त एका ठिकाणाहून सुरू होतो आणि तो सार्वत्रिक होऊन जातो. एखाद्या कामगाराच्या रोजगाराचं जर नियमन झालं नाही, त्याच्या मजुरीचं जर संरक्षण झालं नाही तर मग 69चा जो कायदा आहे तो ते फारसं कामाचा नाही असं म्हणावं लागतं. आणि म्हणून मग हा कायदा वाचवायची जबाबदारी जशी महामंडळाची आहे तशीच ती आपल्या सर्वांची आहे. उद्या जर वेळ पडली तर आपण मोठ्या ताकदीनं एखाद्या ठिकाणच्या प्रश्नासाठी का होत नाही, मोठ्या ताकदीनं आपण जर उभं राहिलो तरच मग सर्वांचे प्रश्न सुटायला सुरुवात होईल. मी जास्त आपल्याला त्रास देणार नाही.